Hello, welcome to my channel Qubit Educational Services. I am Pranish. तर आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सबद्दल डिस्कस करूयात. आता हा जो चॅप्टर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स हा पण मेट्रासेस सारखा 6 मार्कांना आहे. ओके, आता युजली पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सवरचे जे प्रश्न असतात ते 2 विचारू शकतात ते. ओके, आणि युजली एक त्यातला थेरम प्रूव्ह करायला असतो. कारण तुम्हाला माहिती आहे की या चॅप्टरमध्ये 3 ते 4 थेरम्स आहेत. ओके, आणि दुसरा जो असतो तो आयदर MCQ असतो किंवा शॉर्ट आन्सर टाईप असतो. ओके, आणि जर थेरम विचारला नाही तर मग युजली ते थेरमच विचारतात, कारण तो जो दुसरा पार्ट आहे जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री ते तुमच्या सिलेबसमधनं आता काढून टाकलेलं आहे. ओके, सो तिकडे ते पेअर ऑफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, अँगल बिटवीन टू लाईन्स आणि ते लाईन्स रिप्रेझेंट करतात तो जो डिटर्मिनंट आहे ते, सो ते सगळं आता काढलं आहे तुमच्या सिलेबसमधनं. सो 2च महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. सो युजली असं असतं मार्क्स डिस्ट्रीब्युशन, जो थेरम असतो तो प्रूव्ह करायचा असतो आणि त्या रिलेटेड एक एक्झाम्पल त्याच प्रॉब्लेममध्ये असतं. सो थेरमला 3 मार्क आणि त्या एक्झाम्पलला 1 मार्क, सो दॅट मेक्स इट 4. आणि MCQ किंवा शॉर्ट आन्सर 2 मार्क्स, सो ते 6 मार्क होतात. हे आता काढून टाकलेलं आहे सिलेबसमध्ये. ओके, ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण क्वेश्चन टाईप्स डिस्कस करू, नंतर जे महत्त्वाचे थेरम्स आहेत जे तुम्हाला ऑलरेडी माहीत असतील सो तेही बघूया आपण, नंतर जे कुठले महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत ते, आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन बँक लिंक. ठीक आहे. पहिला प्रॉब्लेम टाईप आहे फाइंडिंग सेपरेट इक्वेशन्स फ्रॉम जॉईंट इक्वेशन. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की जॉईंट इक्वेशन असतं होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. सो ax² प्लस हा 2 विसरायचा नाही, 2hxy प्लस by² इक्वल टू 0. ओके, आता हा जो दुसरा प्रॉब्लेम आहे तो असा आहे, तुम्हाला जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला सेपरेट इक्वेशन्स काढायचे किंवा इंडिव्हिज्युअल इक्वेशन्स काढायचे. आता तुम्हाला माहिती आहे की होमोजिनियस इक्वेशन आहे, त्याच्यामुळे दोन्ही लाईन्स ओरिजिनमधून पास होणार आहेत. ओके, सो व्हॉट यू डू इज यू लेट y टू बी mx आणि ते तुम्ही इथं सबस्टिट्यूट करणार. मग तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल m मधलं, ते तुम्ही सॉल्व्ह करणार, तुम्हाला mच्या 2 व्हॅल्यूज मिळतील m1 m2. ओके, म्हणजे तुमच्या ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स, आणि ते सॉल्व्ह करून झालं की ते ह्याच्यात टाकायचं y इक्वल टू m1x, y इक्वल टू m2x. दॅट इज हाऊ यू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स विच आस्क यू टू फाइंड द सेपरेट इक्वेशन्स फ्रॉम द जॉईंट इक्वेशन. ओके, आणि दुसरा प्रॉब्लेम टाईप आहे त्याच्या अपोजिट, म्हणजे तुम्हाला जॉईंट इक्वेशन देतात फ्रॉम इंडिव्हिज्युअल इक्वेशन्स. ओके, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 1, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द पॉईंट 2, 3 अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस. आता पॅरलल टू द कोऑर्डिनेट ॲक्सिसवरून आपण एकदम इझिली त्या लाईन्सची इक्वेशन्स काढू शकतो. ठीक आहे, हाऊ? वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, व्हॉट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 2, 3 म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये. आता पॅरलल टू एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट कॉन्स्टंट असतो. सो वाय घ्यायचा 3, कारण 2, 3 त्याच्यावर आहे. आणि पॅरलल टू वाय ॲक्सिस जी लाईन आहे त्यांचं काय फीचर असतं, प्रत्येक लाईनचा एक्स कोऑर्डिनेट कॉन्स्टंट असतो. सो एक्स इक्वल टू 2. आता XY इक्वल टू 6 हे जॉईंट इक्वेशन होणार नाही. आपण ते इक्वेशन्स जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा एक साईड नेहमी 0 घेतो. ओके, सो कसं येईल ते x-2 इंटू y-3 इक्वल टू 0, आणि मग तुम्हाला ते सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे, सो हा झाला टाईप 1. MCQमध्ये पण येऊ शकतो किंवा 2 मार्कांचा पण येऊ शकतो. आता सेम प्रॉब्लेम टाईप ते लॉंग आन्सरमध्ये पण विचारू शकतात, सो थोड्या अवघड कंडिशन्स असतात. ओके, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 1 कन्सिडर करूया. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू -1, 2. One is parallel to this line and the other is perpendicular to the other line. ओके, आता ह्याच्यात काय, ह्याच्यात तुम्हाला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन माहिती आहे. ओके, म्हणजे ज्या काही आपल्या 2 लाईन्स असतील
त्या दोन्ही लाईन्सची इक्वेशन अशी असतील, y मायनस वाय वन इज इक्वल टू एम इंटू ब्रॅकेट एक्स मायनस एक्स वन. ओके, आता एमच्या दोन व्हॅल्यूज असणार आहेत ऑब्व्हियसली, एक पहिल्या लाईनसाठी आणि दुसरी दुसऱ्या लाईनसाठी. आता पॅरलल लाईन्सचं काय असतं, सेम स्लोप, आणि परपेंडिक्युलर लाईन्सचं काय असतं, प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स इज -1. ठीक आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला या लाईनचा स्लोप माहीत पाहिजे. ओके, एक्स प्लस 3y मायनस 1 इक्वल टू 0, सोपं आहे काढणं. सगळ्यात आधी वायच्या टर्म्स एका साईडला ठेवा, उरलेल्या सगळ्या टर्म्स दुसऱ्या साईडला घेऊन जा. सो दॅट विल बी -x प्लस 1, देन डिवाइड बाय 3. सो तुम्हाला मिळेल y इक्वल टू -1/3x प्लस 1/3. कम्पेअर दिस विथ y इक्वल टू mx प्लस c. सो तुमचा m झाला -1/3, म्हणजे mची एक व्हॅल्यू झाली -1/3. आता दुसरी व्हॅल्यू काढूया हे वापरून. ओके, तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे जी मी इथं केली, a बाय b आणि ते सगळं कर. ठीक आहे, आता या लाईनचा स्लोप तसं केलं तर येईल 2/3. पण परपेंडिक्युलर लाईन्ससाठी हे फीचर आहे, त्याच्यामुळे जो स्लोप आपल्याला हवा आहे दुसरा तो होणार आहे -3/2, कारण 2/3 इंटू -3/2 पाहिजे तुमचं -1, कारण त्या लाईन्स परपेंडिक्युलर. आता एकदा का तुम्हाला इक्वेशन्स मिळाली की ती तुम्हाला कुठल्या फॉर्ममध्ये आणायचे, या फॉर्ममध्ये आणायचे. ओके, सो क्रॉस मल्टिप्लाय करा आणि सिम्प्लिफाय करा. आणि एकदा का ह्याच्यात आणलं तुम्ही की मग दोन्ही इक्वेशन्सच्या LHSचा प्रॉडक्ट घ्यायचा, तुम्हाला जॉईंट इक्वेशन मिळेल. ठीक आहे, आणि दुसरं त्याच्या अपोजिट, सॉरी आय गेस याच्यात पण ना तेच आहे. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन विच आर परपेंडिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस. ओके, आता ह्याच्यात पण तुम्हाला कुठली फॅक्ट वापरायची आहे, परपेंडिक्युलर लाईन्सच्या स्लोप्सचा प्रॉडक्ट असतो -1. ओके, सो ह्याच्यातली तुमची स्टेप 1 असेल फाइंड m1 m2 फॉर गिव्हन लाईन्स. ओके, आता ते पण काढणं सोपं आहे. तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन आहे तुमचं -3m² प्लस 2m प्लस 5 इक्वल टू 0. आयदर तुम्ही स्प्लिट करा 2ला किंवा क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरून रूट्स काढा. नंतर ज्या लाईन्स तुम्हाला हव्या आहेत, ज्या ओरिजिनमधनं पास होत आहेत, त्या यांना परपेंडिक्युलर आहेत, सो त्यांचे स्लोप्स होतील -1/m1 -1/m2, अँड देअर इक्वेशन्स विल बी y इक्वल टू -1/m1x अँड y इक्वल टू -1/m2x. ठीक आहे, सो युजली जॉईंट इक्वेशन काढायला विचारतात ते, आणि लॉंग आन्सरमध्ये. आणि the way you obtain the individual equations differs in each and every problem. आता इथे एक लाईन पॅरलल होती, दुसरी लाईन परपेंडिक्युलर होती, पण इथे जॉईंट इक्वेशन्स दिलेले नव्हते. ओके, याच्यात हे जॉईंट इक्वेशन दिलं होतं, पण ज्या लाईन्स होत्या त्या लाईन्सना परपेंडिक्युलर होत्या. सो दिस इज द प्रोसेस दॅट यू शुड फॉलो. ओके, नाउ एव्हरीथिंग हिअर इज बेस्ड ऑन 11th स्टँडर्ड स्ट्रेट लाईन्स चॅप्टर. ओके, जर तुम्हाला स्लोप पॉईंट फॉर्म माहीत असेल आणि या गोष्टी प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स -1, पॅरलल लाईन्स ह्या सेम स्लोप, तर हे प्रॉब्लेम्स तर खूपच सोपे. येस, आता टाईप 2 तुम्ही म्हणू शकता की 12वीच्या सिलेबसवर डिपेंडंट आहे बऱ्यापैकी. ठीक आहे, आता टाईप 2मध्ये काय काय आहे, ऑक्झिलरी इक्वेशन आहे, म्हणजे जर आपलं होमोजिनियस इक्वेशन हे असेल तर ऑक्झिलरी इक्वेशन काय असतं, ऑर्डर रिव्हर्स करायची, bm² प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. ठीक आहे, आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. येस, आणि ह्याचे रूट्स म्हणजे काय, ज्या दोन लाईन्सचं मिळून हे जॉईंट इक्वेशन आहे त्या दोन लाईन्सचे स्लोप्स. ठीक आहे, सो ऑब्व्हियसली सम ऑफ स्लोप्स लागणार, काढू शकतो -2h/b, प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स a बाय b, आणि डिफरन्ससाठी तुम्हाला कुठली आयडेंटिटी वापरावी लागेल, m1 मायनस m2 द होल स्क्वेअर्ड इज इक्वल टू m1 प्लस m2 द होल स्क्वेअर्ड -4m1 m2. आता हा जो डिफरन्स आहे हा आपण अजून एका ठिकाणी वापरतो, कुठे, अँगल बिटवीन टू लाईन्स काढताना. ओके, सो विल टॉक अबाउट दॅट लेटर. पण टाईप 2मध्ये ऑक्झिलरी इक्वेशन रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात किंवा सम प्रॉडक्ट डिफरन्स
बिटवीन स्लोप्स रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. फॉर एक्झाम्पल पहिला बघूया. फाइंड के if the sum of the slopes represented by sum of the slopes of the lines represented by this equation is twice their product. आता सम म्हणजे -2h/b. सो तुम्हाला आधी इक्वेशन फॉर्म करायचं आहे. इथे 2h आहे के, सो -k/-3 इज इक्वल टू 2 times their product, 2 times a by b. a is 1, b is -3. इक्वेशन सॉल्व करा, तुम्हाला के ची व्हॅल्यू येईल -2. ठीक आहे, 1 मार्क और 2 मार्क क्वेश्चन. दूसरा, फाइंड द कंडिशन दैट द लाइन 4x + 5y कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय दिस. आता हे तुम्ही दोन प्रकारे करू शकता. एक म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशन बनवायचं, bm² + 2hm + a = 0, आणि ह्याच्यात m काय टाकणार तुम्ही, या लाईनचा स्लोप. जर तुम्ही ते y = mx फॉर्ममध्ये लिहिलं तर तुमचा स्लोप येईल -4/5. ओके, तर ही जी -4/5 ही स्लोपची व्हॅल्यू आहे या लाईनची, ती तुम्हाला इथं टाकायची आणि सिम्प्लिफाय करायचं. तुम्हाला ए, एच आणि बी मधलं रिलेशन मिळेल. किंवा दुसरं, जर तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशनवरून नसेल करायचं तर डायरेक्टली y जो आहे -4/5x तो तुम्हाला इथे टाकावा लागेल. ओके, मग तुम्हाला x² मधली टर्म मिळेल. मग x² कॅन्सल करा, जे उरेल ते ए, एच आणि बी मधलं रिलेशन असेल. ओके, तिसरा प्रॉब्लेम. आता हा MCQ आहे बघा, डायरेक्टली ऑक्झिलरी इक्वेशनच विचारलं आहे त्यांनी. सो -9m² + 3m + 2 = 0. -9 + 3 + 2. आता हे तर नाही येणार. आता इथे बघा तुम्ही, डी मध्ये -9 आहे पण -3m आहे, त्याच्यामुळे हे पण नाही येणार. सो बी. आता कसं बी, ह्याला -1 ने मल्टिप्लाय करा. Okay, so multiplying this equation by -1, you have got this equation. So it is option B. Okay, so very simple questions. हां, तर टाईप 3 मध्ये अँगलवाले असतात सगळे. सो ह्याच्यात काय काय तुम्हाला माहीत पाहिजे. अँगल बिटवीन टू लाईन्स फ्रॉम देअर जॉईंट इक्वेशन काय असतं फॉर्म्युला, tan θ इज इक्वल टू mod of 2√h² - ab अपॉन a + b. तर इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला अँगल देत नाही, तर काय देतो, टॅन ऑफ अँगल देतो. ओके, दिस इज द मेन पार्ट. जर तुम्हाला अँगल काढायचा असेल तर तुम्हाला काय लिहावं लागेल, टॅन इनव्हर्स ऑफ ए. ठीक आहे, येस. सो ते, आणि येस, जे मी तुम्हाला मगाशी म्हणलो की डिफरन्स बिटवीन स्लोप्सचा फॉर्म्युला आपल्याला याचं डेरिवेशन करताना लागतो, या फॉर्म्युलाचं अँगल बिटवीन टू लाईन्स. ते कुठे लागतं, 11वीतला फॉर्म्युला, tan θ इज इक्वल टू mod ऑफ m1 - m2 अपॉन 1 + m1 m2. तर इथे जो m1 - m2 आहे तो डिफरन्स आहे. सो तिथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरून जे काही ए, एच, बी मधलं रिलेशन आहे ते लागतं. ठीक आहे, ओके. अजून काय माहीत पाहिजे, कंडिशन फॉर पॅरललिझम. ओके, काय असते कंडिशन फॉर पॅरललिझम, h² = ab. किंवा कोइन्सिडंट्ससाठी कोइन्सिडंट लाईन्स. आणि परपेंडिक्युलर लाईन्ससाठी काय असते कंडिशन, a + b = 0. ओके, सो यू शुड रिमेंबर दिस. किंवा जर तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी तुमच्या लक्षात येईल. जर लाईन्स पॅरलल असतील तर अँगल 180 डिग्रीज किंवा 0. सो न्यूमरेटर 0 पाहिजे, किंवा कारण tan 180 0 असतं. जर लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर डिनॉमिनेटर 0 पाहिजे, a + b, कारण tan 90 नॉट डिफाईन. ओके, येस. बघूया आता क्वेश्चन 1. द अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इज. आता इथे तुम्ही दोन प्रकारे करू शकता हा प्रॉब्लेम. तुम्ही आयदर इंडिव्हिज्युअल इक्वेशन्स काढा. आता बघा, एक्स कॉमन निघेल. सो x इंटू ब्रॅकेट x + y = 0. म्हणजे तुमचं येईल x = 0 किंवा y = -x, जर x + yला 0ने इक्वेट केलं तर. आता तुमचा जो x = 0 आहे तो तर y ॲक्सिस आहे.
आणि तुमची जी y इक्वल टू -x लाईन आहे ती अशी आहे. ओके, आणि हा अँगल आहे 135 डिग्रीज और 3π/4 रेडियन्स. म्हणजे त्यात या लाईनचा स्लोप येणार -1. सो क्लिअरली y ॲक्सिस आणि ही लाईन यांच्यातला अक्यूट अँगल किती आहे? 45. किंवा हा अँगल पण घेऊ सॉरी तो एक्स ॲक्सिस आहे, पण दोन्ही अँगल सेम आहेत. आता वाय ॲक्सिसचा इथे किंवा व्हर्टिकली अपोजिट, सो हा पण 45 होईल और π/4. सो तुम्ही डायरेक्टली तसंही करू शकता, किंवा जर तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा असेल तर तुम्हाला व्हॅल्यूज टाकाव्या लागतील. एची व्हॅल्यू 1 आहे, बीची व्हॅल्यू 0 आहे, सो डिनॉमिनेटर 1, न्युमरेटर काय येणार 2 × रूट ऑफ h² - ab. आता बी 0 असल्यामुळे डायरेक्टली h² घ्यावं लागेल, विच इज 1/4. ओके, कारण 2h तुमचा 1 आहे आणि सो h होणार 1/2, त्याचा स्क्वेअर 1/4, आणि जेव्हा तुम्ही रूट घ्याल त्याचा ते येईल 1/2. सो डायरेक्टली दोन्ही कॅन्सल होतील. पण बघा आता इथे 1 उरेल, दिस इज नॉट द अँगल. ओके, दिस इज टॅन थिटा. आता कुठल्या अँगलचा टॅन 1 आहे? 45. सो बी. अजून एक गोष्ट काय माहीत पाहिजे इकडे, हाऊ टू कन्वर्ट डिग्रीज टू रेडियन्स. फॉर्म्युला हा लक्षात ठेवा, 180 डिग्रीज इज इक्वल टू पाय रेडियन्स. जर 180 तिथं नेलं तर हा फॉर्म्युला मिळेल डिग्री टू रेडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, आणि उलटा 1 रेडियन इज इक्वल टू पाय इकडे घेऊन या, 180/π डिग्रीज. ओके, रेडियन्स टू डिग्रीजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 11वीतला फॉर्म्युला. ओके, दुसरा स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम आहे, फाइंड द मेजर ऑफ अक्यूट अँगल. अक्यूट म्हणजे स्टॅन पॉझिटिव्ह म्हणून मॉड घेतो, बिटवीन द लाईन्स गिवन बाय दिस इक्वेशन. सगळ्यात तरी तुम्हाला एच आणि बीच्या व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या आहेत. AB 1 आहे तिथं, सो a plus b इज नॉट इक्वल टू 0, सो लाईन्स आर डेफिनेटली नॉट परपेंडिक्युलर. 2h आहे -4, सो h येणार तुमचा -2. सबस्टिट्यूट एव्हरीथिंग हिअर. ओके, आय थिंक 60 डिग्रीज येईल ते, बट आय एम जस्ट गेसिंग. ओके, कारण हे √3 आहे, h² - ab दॅट इज 3. ठीक आहे, फाईन. सो दॅट इज 2, 3. Find the value of h if the measure of the angle between the lines 3x² + 2hx² + 2y² equal to 45 is equal to 0 is 45. म्हणजे इथं tan 45 तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे 1 इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 2 √ h² - ab. ओके, येस, कारण a आहे 3, b आहे 2, येस, 6 अपॉन a + b, 3 + 2 is 5. ओके, आता तुम्हाला जिथे जिथे मॉड्युलस आहे तिथे तिथे दोन्ही साईडचा स्क्वेअर करावा लागेल. ओके, सो काय येईल तुमचं 25/4, रेसिप्रोकल घ्या आणि स्क्वेअर जर तुम्ही ऑलरेडी केला, इक्वल टू h² - 6. ओके, सो आय थिंक h विल बी ±7/2, बिकॉज दिस इज -6, सो ते इकडे आल्यावर होईल +6, LCM +24, 25 + 24 49, 49/4 h², सो h होईल त्याचं रूट ±7/2. ओके, येस. आता क्वेश्चन बँकमध्ये या टाईपचे प्रॉब्लेम्स थोडे जास्त आहेत, सो अजून 2 डिस्कस करूयात आपण. फाइंड द मेजर ऑफ अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x² - 4√3xy + 3y² इक्वल टू 0. सो इथं प्रॉब्लेम हा घ्यायचं कारण एकच आहे, इथं h जो आहे तो तुमचा इररॅशनल आहे. ओके, तो आहे -2√3. सो इथे तुमचा h² घेताना तुम्ही काय करणार, 4 × √3, सो h² तुमचा येईल 12. रेस्ट इज व्हेरी सिम्पल. ठीक आहे, आता कधी कधी काय होतं टॅन थिटा जो तुम्ही काढत असता फॉर्म्युलानी, तो कुठलाही स्टँडर्ड अँगल सारखं काही येत नाही. सो इन दॅट केस तुम्ही थिटा काय लिहिणार, tan इनवर्स ऑफ 3/4. ओके, सो हे पण आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये शिकलेलो, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, क्वेश्चन नंबर 5. If the angle between the lines represented by this is equal to the angle between the lines 2x² - 5xy + 3y², then show that 100 × h² - ab is equal to a + b ब्रॅकेट स्क्वेअर. हा पुस्तकातलाच प्रॉब्लेम आहे एक्सरसाइजमधला. ठीक आहे, काय करायचं आहे तुम्हाला, दोघांचे टॅन थिटा सेम आहेत. ठीक आहे, सो मॉड ऑफ 2 × √h² - ab अपॉन a + b इक्वल टू, कंडिशन वापरतो आहे आता मी, अँगल इक्वल आहे मॉड ऑफ, याच्याकडे जाऊया आता.
आधी सगळ्यात मी ए प्लस बी लिहून घेतो. सो डिनॉमिनेटरमध्ये येणार 5 आणि त्या 5चा स्क्वेअर येतो 25 आणि हे तसंच येतं. ओके, सो आय थिंक ते 25 h स्क्वेअर्ड मायनस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर्ड अपॉन 4 असं येतं बहुतेक. ओके, इथे येणार आहे 2 इंटू रूट ऑफ, आता इथे बघा h आहे -5/2, सो h स्क्वेअर्ड येणार 25/4 आणि ए बी आहे 6. ओके, सो h स्क्वेअर्ड मायनस ए बी येणार तुमचं 25/4 minus 6, so that will be 1/4, right? या मगाशी आपण ॲड केलं 49/4 आलं, आता आपण सबट्रॅक्ट करतोय त्याच्यामुळे 1/4 येणार ते, आणि त्याचं रूट घेतलं तर डायरेक्टली तुमचं मिळेल 1/2, सो ते कॅन्सलच होईल. ठीक आहे, आणि मग तुम्ही स्क्वेअर घ्या आणि यू कॅन सी नाव इफ यू टेक द स्क्वेअर दिस विल बी 4, दिस विल बी 25, आणि जे काय तुम्हाला पुढे करायचं ते तुम्ही करू शकता. ओके, येस, सो दिस इज क्वेश्चन 5 टाइप 3. येस, आता बिकॉज दे हॅव रिमूव्ड दिस जनरल इक्वेशन पार्ट, there are only 3 problem types which I could identify, and I think nothing will come outside this, okay, except for theorems. सो आता आपण बघूया की पार्ट 1 जो आहे तुमचा, म्हणजे शेवटचा एक्सरसाइज सोडून आधीच्या थेअरी पार्टमधला पार्ट, त्याच्यात थेरम्स आहेत भरपूर, आणि यातला एक तरी थेरम येणारच परीक्षेत. ओके, सो तुम्ही हे थेरमचे प्रूफ्स करूनच जा सगळे, 2-2, 3-3 वेळा लिहा, न बघता लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आठवत आहे काय आठवत नाही. ओके, आता जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते युजली 4 मार्कांना विचारतात थेरम प्रूव्ह करायला, त्यातले 3 मार्क असतात प्रूफला आणि 1 मार्क असतो एक्झाम्पलला, जे त्या प्रॉब्लेमचाच पार्ट असतं. म्हणजे त्या थेरममध्ये जे तुम्ही प्रूफ करता तो फॉर्म्युला वापरून तुम्हाला ते सॉल्व करायचं असतं. फॉर एक्झाम्पल कन्सिडर 3, इफ थीटा इज द अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स गिवन बाय धिस, देन प्रूव्ह दॅट टॅन थीटा इज सो अँड सो. तर इथं हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, ते h स्क्वेअर्ड मायनस ए बीला पूर्ण स्क्वेअर रूट पाहिजे. ओके, येस, हेन्स फाइंड द अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. म्हणजे जर तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरून अँगल बिटवीन 2 लाईन्स काढला, यू आर नॉट गोइंग टू गेट एनी मार्क्स. ओके, तुम्हाला आधी तो थेरम प्रूव्ह करायचा आहे, आणि ह्याचा स्टार्टिंग पॉईंट काय असणार आहे, हा फॉर्म्युला. पुस्तकात प्रूफ दिलं आहे, पण आता तुम्हाला माहिती आहे की कसं प्रूव्ह करायचं. ठीक आहे, ह्याच्यानंतर अजून 2 थेरम्स आहेत. शो दॅट द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. याचा कॉन्व्हर्स पण आहे. ठीक आहे, सो दोन्ही बघून जा. हेन्स फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द लाईन्स. बरोबर, म्हणजे काय, 2x + 3y मल्टिप्लाय करणार x - 2y, कारण दोन्हीचे राईट हँड साईड 0 आहे. सिम्प्लिफाय करा, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री मिळेल तुम्हाला. ओके, शो दॅट होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इफ h स्क्वेअर्ड मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ओके, सो त्याचा कॉन्व्हर्स आहे हा. ओके, येस, सो हे जे 3 थेरम्स आहेत ह्याचे प्रूफ्स तुम्ही करूनच जा, तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल. ओके, हां, आणि अजून एक याच्यात ना कधी कधी असं होतं की हा थेरम येतो परीक्षेत, आणि कुठेतरी MCQमध्ये किंवा 2 मार्काच्या ह्याच्यात अक्यूट अँगल काढायला विचारतात. सो तिकडे तुम्हाला जर फॉर्म्युला आठवत नसेल तर तुम्हाला काही काळजी करायची नाही, कारण तो फॉर्म्युला ऑलरेडी पेपरमध्येच प्रिंटेड असतो जर थेरम प्रूव्ह करायला विचारला लकीली हा तर. ओके, सो दिस हॅज हॅपन्ड क्वाईट अ फ्यू टाइम्स. जर तसं झालं तर मग तुमचं काम हलकं होईल. ओके, किंवा तुम्ही विसरला की बाबा परपेंडिक्युलर लाईन्सची कंडिशन काय, फॉर्म्युला बघायचा, आठवायचा परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे अँगल 90, tan 90 नॉट डिफाईन्ड, म्हणजेच डिनॉमिनेटर 0 पाहिजे. सो a + b = 0, तुमची कंडिशन आली. ओके, येस, सो इथे आपलं पूर्ण प्रॉब्लेम टाईप्स आणि थेरम्स डिस्कस केलेले आहेत. याच्या बाहेरचं काहीही येणार नाही आहे परीक्षेत. ओके, तरी काही फॉर्म्युले तर आपल्याला लागणारच आहेत. सगळ्यात आधी ऑक्झिलरी इक्वेशन, हे असतं आपलं ओरिजिनल जॉईंट इक्वेशन. ओके, ऑक्झिलरी इक्वेशन काय, bm² + 2hm + a = 0. रूट्स ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन काय येतील, आता इथे मी ओरिजिनल क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरतो आहे.
मायनस बी प्लस और मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर्ड minus 4ac upon 2a. Okay, so this is the quadratic formula which will give you the roots. Sum is मगाशी सांगितलं सम असतं -2h upon b, प्रोडक्ट आहे a by b आणि डिफरन्ससाठी ती आयडेंटिटी आहे. ठीक आहे, कुठली m1 minus m2 the bracket squared is equal to m1 plus m2 bracket squared minus 4m1 m2, this identity. Okay, yes, so हे झालं angle between two lines from their joint equation. मगाशीच पाहिलं tan theta चा फॉर्म्युला. ओके, आणि त्याच्यातून दोन स्पेशल केसेस, कंडिशन फॉर पॅरलल लाईन्स आणि परपेंडिक्युलर लाईन्स. पॅरलल लाईन्ससाठी h स्क्वेअर्ड मायनस ab इक्वल टू 0 किंवा h स्क्वेअर्ड इक्वल टू ab. परपेंडिक्युलर लाईन्ससाठी a प्लस b इक्वल टू 0. आता जेव्हा जेव्हा ते तुम्हाला अँगल बिटवीन टू लाईन्स काढायला विचारतात तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही हे चेक करा. जर a प्लस बी तुमचं 0 असेल तर स्ट्रेट अवे तुम्ही लिहा की अँगल 90 आहे. ओके, किंवा लाईन्स परपेंडिक्युलर आहेत. आता कधी कधी तुम्हाला 11वीतले फॉर्म्युले पण लागू शकतात. ओके, पहिला आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ स्टँडर्ड अँगल्स. कुठले स्टँडर्ड अँगल्स आहेत? 0, 30, 45, 60, 90 आणि मे बी 180. सो ह्याचे साईन कॉस्ट आणि तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, दुसरा आहे इक्वेशन ऑफ लाईन्स इन व्हेरियस फॉर्म्स. ओके, आता इथे ह्याच्यात काय काय येतं? लाईन्स पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणजेच हॉरिझॉन्टल लाईन्स, त्याचं इक्वेशन असतं y इक्वल टू कॉन्स्टंट. नंतर व्हर्टिकल लाईन्स x इक्वल टू कॉन्स्टंट. नंतर व्हेरियस फॉर्म्स म्हणजे कुठले? आता हे जे व्हेरियस फॉर्म्स आहेत ते नॉन इन्क्लाइंड, वेल हे कुठल्या लाईनसाठी आहेत ज्या एक्स ॲक्सिसला पण पॅरलल नाही आहेत आणि ज्या वाय ॲक्सिसला पण पॅरलल नाही. ओके, सो कुठले कुठले वेगवेगळे फॉर्म्स आहेत? स्लोप पॉईंट फॉर्म, y minus y1 is equal to m into x minus x1. ओके, अजून कुठला फॉर्म आहे? 2 पॉईंट फॉर्म आहे. सो इथे आपल्याला त्या लाईनवरचे 2 पॉईंट्स माहीत असतात. y minus y1 is equal to y2 minus y1 upon x2 minus x1 into x minus x1. सो ह्याने तुम्हाला स्लोप पण माहिती आहे. 10वीतला फॉर्म्युला आहे. स्लोप इज y2 minus y1 upon x2 minus x1. ओके, slope intercept form y equal to mx plus c, where c is the y-intercept. डबल इंटरसेप्ट फॉर्म x अपॉन a प्लस y अपॉन b इक्वल टू 1. सो हे एकदा तुम्ही डोळ्यात घालून घाला आणि 11वीतले जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत या एक्सरसाइजमधले, म्हणजे इक्वेशन्स डिस्क्राईब केल्यावर ते सगळं तुम्ही एकदा बघून जा. ठीक आहे, येस, अँगल बिटवीन टू लाईन्स फ्रॉम देअर स्लोप्स हा फॉर्म्युला मगाशी मी तुम्हाला सांगितला. हा फॉर्म्युला वापरूनच तुम्हाला हा थेरम प्रूव्ह करायचा आहे. ओके, कुठला फॉर्म्युला? टॅन थीटा इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. ठीक आहे, येस. आणि वेल हा तर तुम्हाला माहीत असेल रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल हे, तर त्याची रूट्स येतात ही. ओके, आणि कॅल्क्युलेशनच्या चुका करू नका. कॅल्क्युलेशनसाठी वेल यू आय मीन पे स्पेशल अटेन्शन टू कॅल्क्युलेशन. कारण जरी तुम्हाला सगळं माहीत असेल आणि तुमचं कॅल्क्युलेशन चुकलं, तुमचं उत्तर चुकेल आणि तुम्हाला पूर्ण मार्क नाही मिळेल. ठीक आहे, सो प्लीज बी व्हेरी व्हेरी केअरफुल. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण फॉर्म्युले अर्थातच आहेत, पण आय थिंक दीज आर एनफ. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला लेंथ ऑफ परपेंडिक्युलरचा पण फॉर्म्युला होता. सपोज ही तुमची लाईन आहे जिचं इक्वेशन आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. हा तुमचा पॉईंट आहे पी, ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 आणि तुम्हाला लेंथ ऑफ परपेंडिक्युलरचा वेल त्याची व्हॅल्यू हवी आहे. सो कुठला फॉर्म्युला आहे? लेंथ ऑफ परपेंडिक्युलरसाठी मॉड ऑफ ax1 प्लस by1 प्लस सी अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, सो यू मे रिमेंबर दिस फॉर्म्युला फ्रॉम 11th स्टँडर्ड. ओके, आता मगाशी म्हणजे मागच्या लेक्चरला आपण मॅट्रिसेस डिवाइड डिस्कस केलं, तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं की 11वीतल्या कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं.
यावेळी सिलेबस कमी करून टाकला आहे 12वीचा, त्याच्यामुळे 11वीचा जेव्हा करोना नव्हता तेव्हाचा सिलेबस तो थोडासा इकडे त्याच्यावरचे प्रश्न विचारणार आहेत किंवा विचारलेत ॲटलिस्ट क्वेश्चन बँकमध्ये तरी. सो देर इज अ व्हेरी हाय चान्स दॅट सेम क्वेश्चन्स ऑर सिमिलर क्वेश्चन्स विल कम इन युअर बोर्ड पेपर. ठीक आहे. सो हे जे छोटे छोटे फॉर्म्युले आहेत याची एक तुम्ही लिस्ट करा, जी मी तुम्हाला आधी पण बनवायला सांगितली होती, जी CETत पण तुम्हाला किंवा CETची तयारी करताना तुम्हाला उपयोगी पडेल. ठीक आहे. येस. तुमच्याशी क्वेश्चन बँक मी नंतर शेअर करेनच. ओके. येस.